ओबीसी हा देशातील आणि महाराष्ट्रातील सामाजिक दृष्टिकोनातून आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा घटक आपल्याला दिसून येतो, अत्यंत महत्वाचा प्रवर्ग दिसून येतो। भारतामध्ये असू दे किंवा राज्यामध्ये असू दे, सातत्याने आरक्षणाला घेऊन चर्चा होताना आपल्याला दिसून येतात। मग कधी ती मराठा आरक्षणाला घेऊन असू दे, कधी एससी उपवर्गीकरणासंबंधित असू दे किंवा कधी ओबीसी आरक्षणासंबंधित असू दे। याच अनुषंगाने एक न्यूज आपल्याकडे आलेली आहे। ही न्यूज काय आहे तर इथून ओबीसी आरक्षणाचा गेम बदलणार का? कारण काय आहे तर 43 नव्या जातींचा प्रस्ताव म्हणजे 43 नव्या जाती या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडे। आणि सोबतच जी नॉन क्रिमिलेअरची मर्यादा आहे ती 8 लाखांवरून 15 लाख करण्याचा सुद्धा प्रस्ताव आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे या अनुषंगाने आपण ही सगळी चर्चा करणार आहोत, हा विषय समजून घेणार आहोत। सो हेलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल। मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या YouTube प्लॅटफॉर्म वरती। ओबीसी आरक्षणाचा गेम बदलणार, ओबीसी मध्ये 43 नव्या जाती आणि 15 लाखांची मर्यादा, नेमकं हे प्रकरण काय आहे बघूया आपण। तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक आता तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे। राज्यसेवेसाठी आन्सर रायटिंगसाठी खूप महत्वाचं असं पुस्तक आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता। बघा आता विषय बघूया, नेमका मुद्दा काय आहे किंवा प्रकरण काय आहे। महाराष्ट्र सरकारकडून ओबीसी आरक्षणाबाबतचा एक मोठा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। या प्रस्तावामध्ये काय दिलेलं आहे तर नॉन क्रिमिलेअरची जी मर्यादा आहे, जी ओबीसीसाठी नॉन क्रिमिलेअर लागू असतं, सो ती मर्यादा जी आता 8 लाख रुपये आहे तर 8 लाखांवरून 15 लाख करण्याचा प्रस्ताव किंवा शिफारस या ठिकाणी आपल्याला दिसून येते। ओबीसी उपसमितीची जी बैठक आहे, ज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे होते, सो यांच्या अध्यक्षतेखाली हा काय निर्णय घेतलेला आहे। आणि यामध्ये सोबतच काय की 43 नव्या जातींचा ओबीसी यादीमध्ये समावेश करण्याची सुद्धा शिफारस किंवा प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। आता या 43 नव्या जाती कोणत्या आहे हे अजून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत किंवा नंतर त्या आपल्याला माहिती पडणार आहे, सो तेव्हा आपल्याला ते बघावं लागेल। मग आता बघा सध्याची ही व्यवस्था काय आहे या ओबीसी आरक्षणाला घेऊन। तर जसं मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला माहितच आहे की नॉन क्रिमिलेअर मर्यादा ही 8 लाख वार्षिक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते, ज्यांचं उत्पन्न 8 लाख वार्षिक आहे, सो त्यांच्यासाठी ही ते नॉन क्रिमिलेअर मध्ये येतात। आणि हे जे नॉन क्रिमिलेअर आहे 2017 पासून लागू झालेला आहे। सातत्याने या नॉन क्रिमिलेअरची जी लिमिट आहे ती वाढवण्यात येत असते। हा सगळा इतिहास आपण पुढे बघणारच आहोत। आता 2017 पासून लागू झालेला जो आहे यामध्ये काय असतं की पालकांचे एकत्रित उत्पन्न तुमचं विचारात घेतलं जातं। अर्जदाराचं यामध्ये स्वतःचं उत्पन्न मोजलं जात नाही, हे सुद्धा तुम्हाला माहित आहे। आणि जे शेती उत्पन्न राहतं ते अनेक प्रकरणांमध्ये वगळल्या जातं, सो तो एकच क्रायटेरिया नाही, त्यासोबत हे अजून सगळे मुद्दे तपासले जातात, बघितले जातात। आणि याचा जो फायदा आहे हा ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये किंवा नोकरीच्या आरक्षणात या ठिकाणी त्यांना तो फायदा होत असतो। मग आता बघा की ही जी क्रिमिलेअरची टाइमलाईन आहे हे आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे। कारण काय आपला विषय हाच आहे की क्रिमिलेअरची जी मर्यादा आहे ती वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे। सो 1979 मध्ये मंडल आयोग आलेलं होतं, त्याची स्थापना झालेली होती, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मंडल आयोगाने ओबीसी आरक्षणाला घेऊन एक महत्वाचा रिपोर्ट तयार केलेला होता। बरेच वर्ष, जवळपास 10-11 वर्ष तो रिपोर्ट तसाच पडून राहिलेला होता। मग 1990 मध्ये व्हीपी सिंग सरकार जे आहे ते या आरक्षणाबाबतीत, ओबीसी आरक्षणाबाबतीत एक पॉझिटिव्हली विचार करतात आणि त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय ते लागू करण्याचा सुद्धा विचार करतात। आणि मग त्या अनुषंगाने 1952 मध्ये एक केस जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आपल्याला दिसून येते। कारण ओबीसी आरक्षणाला घेऊन तुम्ही ती डिबेट सुद्धा ऐकली असेल, मंडल वर्सेस कमंडल, ठीक आहे। सो या सर्व अनुषंगाने 90च्या दशकामध्ये ते वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। मग ही जी केस होती इंदिरा स्वाहानी केस, यामध्ये सुप्रीम कोर्ट एक ऐतिहासिक निर्णय देतात, एक ऐतिहासिक निकाल देतात। मग हा निकाल काय आहे तर ओबीसी आरक्षणाला ते मान्यता देतात, जे 27% आरक्षण आता सध्या आपल्याला दिसून येतं। पण त्यासोबत ते एक महत्वाची संकल्पना नव्याने मांडतात, ती संकल्पना काय असते, क्रीमी लेअर। आता क्रीमी लेअर म्हणजे काय की जी दुधावरची साय राहते, वरची म्हणजे जे आर्थिक दृष्ट्या प्रगत कुटुंब आहे, सो या पद्धतीची ती संकल्पना मांडतात आणि नॉन क्रिमिलेअरचा कॉन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी तिथून दिसून येतो। मग हा 1992 मध्येच सुरुवात झालेली आहे काय नॉन क्रिमिलेअरची, तर नाही, 1997 मध्ये पहिल्यांदा 1 लाख रुपये जर प्रतिवर्ष असेल, सो ही इतकी अमाऊंट किंवा हा इतका आकडा नॉन क्रिमिलेअर साठी लागू होतो। मग तो जर आपण पुढे बघितला तर तो पुढे वाढवण्यात येतो 2004 मध्ये,
2004 मध्ये ह्या उत्पन्नाची जी लिमिट आहे ते वाढवतात आणि 2.5 लाख रुपयेपर्यंत करताना आपल्याला दिसून येतात. समोर मग काय होतं की 2008 मध्ये पुन्हा ती 4 वर्षात नव्यानं वाढवतात आणि हा जो 2.5 लाख वाला आकडा असतो तो 4.5 लाख आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यानंतर 2013 मध्ये पुन्हा एकदा वाढवण्यात येते आणि 6 लाख प्रतिवर्ष करण्यात येतं. आणि मग सगळ्यात जी शेवटची जी लिमिट ठरवून दिलेली आहे ती 2017 मध्ये आपल्याला 8 लाख रुपये प्रतिवर्ष इतकी ही म्हणजे आपल्याला दिसून येते. आणि 2017 पासून आता ही जी नॉन क्रिमिनलची मर्यादा आहे ती 8 लाखच त्या ठिकाणी दिसून येते. मग या आता समजा 2017 पासून 2026 पर्यंत आपण जर पकडलं तर एवढ्या वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहे आणि त्याच अनुषंगाने आता हा बदल सुचवला जात आहे. आता हा बदल काय आहे तर 2017 नंतर मर्यादा बदललेली नाही. सो मग हा बदल का केला जावा, काय सांगितलेलं आहे यामध्ये तर महागाई आणि उत्पन्नाची जी संरचना आहे ते मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. उत्पन्न जरी बदललेलं असेल पण त्यामागचा जो खर्च आहे, शिक्षणाचा असू दे, तुमचा घरगुती खर्च असू दे किंवा इतर गोष्टींचा खर्च असू दे, या सर्व गोष्टी बदललेल्या आहे आणि या अनुषंगाने हा बदल सुचवला जात आहे. यामुळे काय झालेलं आहे, महागाई आणि उत्पन्न संरचना बदलल्यामुळे मागासवर्गीय ओबीसी कुटुंब जे आहेत त्यांच्या वर जो दबाव आहे या महागाईचा तो वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि या आधी संसदीय समितीनेही या जी मर्यादा आहे याची शिफारस केलेली होती. सो या सर्व अनुषंगाने हा बदल सुचवलेला आहे आणि तोच प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. आता आपल्याला हे समजून घेणं महत्वाचं आहे की या मागे नेमका गेम काय आहे किंवा का ही चर्चा होताना दिसत आहे. आपण एक काय म्हणते कायदेशीर बाजू त्यामधली बघितली आहे, म्हणजे का इम्पॉर्टंट आहे वगैरे. आता आपण राजकीय आणि सामाजिक संदर्भ याचा काय आहे हे समजून घेऊया. तुम्हाला माहित आहे की राज्यामध्ये असू दे की देशामध्ये असू दे ओबीसी मतदार हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतात. आणि महाराष्ट्राकडून हा जर प्रस्ताव गेलेला आहे तर मराठा आरक्षण एक सेंटरला आपल्याला दिसून येतं. मराठा वर्सेस ओबीसी जो काही संघर्ष आपल्याला सातत्याने दिसून येतो. सो ओबीसी मतदाराला सुद्धा काही ना काही बॅलन्स करून ठेवणं हे खूप आवश्यक असतं. सो हे मतदार मोठे राजकीय समीकरण तयार करतात आणि हा सुद्धा एक धोका त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, भीती दिसून येते, प्रेशर क्रिएट होताना दिसून येते. कारण ही जर आपण पॉप्युलेशन बघितली तर 52% हे मंडल आयोगानुसार किंवा तेव्हा हा आकडा आलेला होता की ओबीसीची जी टक्केवारी आहे ती 52%च्या आसपास आहे. आणि एनएसएसओचा जो सर्वे आहे 2006चा, यामध्ये एनएसएसओनी 2006 मध्ये किती सांगितलेली होती, हे 41%च्या आसपास जी पॉप्युलेशन आहे ती सांगितलेली होती. सो हा खूप मोठा चंक आपल्याला यामध्ये दिसून येते लक्षामध्ये. मग मराठा आरक्षण आणि जातीय जनगणना पार्श्वभूमी हा सुद्धा एक सामाजिक आणि कुठला आपला राजकीय संदर्भ दिसून येतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं मराठा वर्सेस ओबीसी जो संघर्ष तयार होत आहे मराठा आरक्षणाला घेऊन सुद्धा, सो ती सुद्धा एक बाजू यामध्ये कन्सिडर करण्यात आली आहे आणि ओबीसींना बॅलन्स ठेवण्यासाठीचं हे एक प्रकरण आपल्याला म्हणता येईल. पुढे काय की आरक्षणाचा लाभ कोणाला मिळतो हा सुद्धा वाद आहे. इतकंच नाही तर 43 नव्या जातींच्या समावेशांमुळे अंतर्गत स्पर्धा सुद्धा आता होताना दिसून येईल. कारण ऑफकोर्स त्यामध्ये जर जाती इन्क्लूड होत असतील सो तो सुद्धा जो मोठा काय म्हणता येईल मोठी संख्या आहे ती आरक्षणामध्ये इन्क्लूड होणार आहे आणि त्यामुळे जी अंतर्गत स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे ती वाढताना दिसून येईल. आणि सामाजिक न्याय वर्सेस आर्थिक प्रगतीची चर्चा सुद्धा होताना दिसून येते. आता आरक्षण काय आहे, ही सामाजिक न्यायाची एक संकल्पना आहे. ठीक आहे, सोशल जस्टिसचा जो कॉन्सेप्ट आहे तो आरक्षणामुळे लागू होताना आपल्याला दिसतो. पण त्याच विरोधामध्ये किंवा त्याच विरुद्ध असणारी ज्या लोकांची आर्थिक प्रगती झालेली आहे, आता 15 लाख जर इन्कम वाढवलं तर काही आकडेवारी अशी सांगत आहे की 70 ते 90% जे ओबीसी प्रवर्गातील कुटुंब आहे ते आता यामध्ये ऍड होतील. म्हणजे ते सरसकट म्हणजे मॅक्झिमम ओबीसी कुटुंबांना याचा फायदा होताना आपल्याला दिसून येईल. सो यामुळे जे आर्थिकपणे ज्यांची प्रगती झालेली आहे ज्या कुटुंबाची, मग ते सुद्धा इन्क्लूड झाल्यामुळे मग हा सामाजिक न्यायाचा कॉन्सेप्ट आहे की सर्वांनाच हे आरक्षण लागू होणार आहे. सो ही सुद्धा एक चर्चा राजकीय आणि सामाजिक संदर्भातून आपल्याला डिस्कस करतात. आता बघा हा जो प्रस्ताव पाठवलेला आहे मग याचा संभाव्य वाद आणि यावरून कुठले प्रश्न उपस्थित होतात. एकतर 15 लाख उत्पन्न असलेल्यांना आरक्षण योग्य आहे का, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. पण हा प्रश्न आता त्या ठिकाणी तयार झालेला आहे. ठीक आहे, पुढे बघा, पुढे काय आहे की आरक्षण आर्थिक आधारावर बदलतं का. आता बदलताना तर आपण बघितलेलाच आहे. ठीक आहे, कारण जो आर्थिक जो काही मुद्दा आहे किंवा इकॉनॉमिक जो काही अँगल आहे तो आरक्षणाला
फुलफिल करणारा घटक आपल्याला बऱ्याचदा त्या ठिकाणी वाटत नाही, दिसून येत नाही. पण ईडब्ल्यूएस आरक्षण असेल ते सुद्धा इकॉनॉमिक बेसिसवर देण्यात आलेलं आहे. सर्वांना असं वाटत होतं की कोर्टात ते आरक्षण टिकणार नाही. सो निश्चितच आरक्षण हे आर्थिक आधारावर आता बदलवलंय जातंय, हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. ओबीसी अंतर्गत संघर्ष वाढेल का, म्हणजे ओबीसी मध्ये नव्याने जाती इन्क्लूड होत असेल, जे आपण मागच्या पीपीटीला तो मुद्दा डिस्कस केलेला आहे. सो हा सुद्धा एक भाग आहे. सोबत क्रिमिलेअरचं जे काय म्हणतात नंबर जो आहे किंवा इन्कम, वार्षिक इन्कम जे आहे ते जे वाढवण्यात येत आहे, 15 लाख जे होणार आहे. सो यामुळे सुद्धा अंतर्गत वाद आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल किंवा नाराजी त्या ठिकाणी होताना दिसून येईल. ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा नाराजी वाढू शकते. कारण काय, तर जो आता ओपन कॅटेगरीमध्ये बसत होता, म्हणजे 8 लाखाच्या वरचा जो कॅन्डिडेट आहे, तो मग आता काय होईल, ओबीसी कॅटेगरीमध्ये जाईल. सो या अनुषंगाने सुद्धा ओपन कॅटेगरीला मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाटू शकते. त्यानंतर काय की मेरिट वर्सेस रिझर्वेशन पुन्हा चर्चेत. मग हे सर्व हे कॉमन मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या अनुषंगाने संभावित वाद आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे, मग आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे? हा जो प्रस्ताव मांडलेला आहे तो योग्य आहे का, किंवा त्यामध्ये काही गोष्टी तुमच्या लक्षात येत आहे, हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, क्रीमी लेअर संकल्पना कोणत्या प्रकरणातून उदयास आलेली आहे? ही गोष्ट आपण डिस्कस केलेली आहे, याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचंय, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि तुम्हाला त्यावर डिस्काउंट सुद्धा घ्यायचा आहे. डिस्काउंट अवेलेबल आहे. आणि मी माझा पर्सनल नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला काही क्वेरीज असतील, गायडन्स हवं असेल, तुम्हाला सिलेबस हवा असेल, तुम्ही मला निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. आयोनाइस्ट ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप्स, सिलेबस आणि क्विज अजूनही बऱ्याच गोष्टी असतील. हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि आयोनाइस्टच्या टेलिग्रामला जॉईन करायचा आहे. इतर अधिक माहितीसाठी मी तुम्हाला इथे संपर्क आणि वेबसाईट देतो, तुम्ही निश्चितच व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.